शिरपूर तालुक्यात सर्वत्र माजी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून आता भूजल पातळी वाढली आहे। याचे फलित आता शेतकरी बांधवांना मिळताना दिसत आहे। शिरपूर तालुक्यातील करवंद येथील शेतकरी दिनेश सुरेश कोडी यांच्या लौकी शिवारातील शेतावर ट्यूबवेल करण्याचे काम सुरू असताना फक्त 50 ते 60 फुटावर पाणी लागल्याने त्यांना खूप आनंद झाला। ते पाण्यासाठी करवंद गावातील प्रगतिशील शेतकरी व धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, गावातील शेतकरी यांनी दिनेश कोडी यांच्या ट्यूबवेलचे काम होत असलेल्या शेतावर भेट दिली। समोरचे दृश्य पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले व आनंद झाला। गेल्या 2-3 वर्षापूर्वी आमदार अमरीशभाई पटेल साहेबांनी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून अरुणावती नदीवरील करवंद येथील बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे करवंद शिवार व लौकी शिवारातील भूगर्भ जलपातळी वाढल्यामुळे हे घडले असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष करवंद येथील शेतकरी देवेंद्र पाटील व शेतकरी दिनेश सुरेश कोडी यांनी सांगितले। ही किमया आहे शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याची, ही दृष्टी आहे माननीय श्री भाईसाहेबांची, ध्यास आहे शिरपूर तालुक्याच्या विकासाचा। म्हणूनच भाईसाहेब आज ठरलेत कलियुगातील भगीरथ, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा। आज आपण आलो आहोत करवंद या प्रगतिशील गावाच्या शेजारी असलेल्या लौकी शिवारात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज एक चमत्कार घडलेला असंच म्हणावं लागेल। अमरीशभाई पटेल साहेब यांनी जो शिरपूर पॅटर्न राबवला गेलेला आहे त्याची ख्याती पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात पोहोचलेली आहे आणि त्याच शिरपूर पॅटर्नची किमया आज आपण इथं पाहणार आहोत। एका शेतकऱ्याच्या शेतात ट्यूबवेलचं काम चालू होतं आणि मग किती फुटावर पाणी लागेल असा चर्चेचा विषय होता। पण आता आपण बोलूया त्या शेतकऱ्याची। दादा, आपलं नाव? दिनेश सुरेश कोडी। कुठं असतं आपण? करवंद। काय घडलं आपल्या शेतात? 40-45 फुटावर पाणी लागलेलं आणि 70 फुटावर पाणी फुल झालं। अच्छा, काय अपेक्षित होतं आपल्याला? कितीपर्यंत पाणी जाईल? कमीत कमी 150 फुटाची अपेक्षा होती आणि खूप जवळ पाणी लागलं? खूप जवळ लागलं। काय सांगणार या चमत्काराबद्दल? काय सांगणार? चांगलं आहे, म्हणजे आमचे भाई खूप सर्व म्हणजे चांगलं काम करतात। माझ्यासोबत आणखीन आहेत धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब देवेंद्र पाटील साहेब। दादा, काय सांगणार? अमरीशबाईंनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबतच काम करतात, काय सांगणार अमरीशबाईंच्या या कामाबद्दल? हे आमच्या गावातला दिनेश सुरेश कोडी एक एकदम गरीब शेतकरी आहे। 2-3 एकर त्याच्याकडे जमीन आहे आणि त्याने विचार केला आपण बोर करावा, तुम्हाला बोर परवडेल का नाही। त्याने मोठ्या हिमतीने बोर केला। बोर केल्यानंतर त्याला शाश्वत होती आपलं 150-200 फूटपर्यंत बोर जाईल, परंतु फक्त 60 फुटावर त्याच्या बोरला इतकं पाणी लागलेलं आहे तर गाडीवाल्याचं ते प्रेशर सुद्धा खाली जात नव्हता। आणि आता बोरचं पाणी मोटर टाकल्यानंतर 15 ते 20 फूट फक्त मोटर टाकावं लागणार, त्याच्यावर त्याचं 3 इंची 4 इंची पाणी फुल फेकणार आहे, तितकी शेती त्याच्यावरून जाणार। म्हणजे इतकं पाणी लागलेलं आहे, 6 इंची 5 इंची जसं बोरला पाणी असतं तसं पाणी लागेल आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हा बोर नक्की ओव्हरफ्लो होण्याशिवाय राहणार नाही, अशी त्याची स्थिती आहे। आता मे महिना चालू आहे, एप्रिल एंड आहे, 1 दिवस बाकी आहे। मेमध्ये इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये इतकं पाणी लागणं हे फार सोपं नाही आणि हे आमदार अमरीशभाई यांच्या माध्यमातून अमरीशभाईंनी आमच्या करवंद धरणाचा जॅकवेल जवळचा जो गाळ काढला होता त्या गाळचा हा जो फायदा आहे, तो गाळचा सगळा फायदा आहे। फक्त 25% गाळ काढलेला आहे, जो पूर्ण गाळ काढला तर इथे किमान 1000 बोर तर असे 10-20 फूट पाणी येऊन जातील, अशी स्थिती यांची राहील। हे फक्त माननीय श्री अमरीशभाई आणि भूपेशभाई यांच्याकडूनच शक्य आहे, यांच्यामुळेच हे शक्य आहे। नाही तर या उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आणि त्या स्थितीमध्ये आता एक हातभर जोर टाकला तरी पाणी निघून जाईल, अशी या बोरची स्थिती आहे। निश्चितच दादा, आपण म्हणतात ते खरं आहे। अमरीशबाईंची दूरदृष्टी भारी आहे, शिरपूर पॅटर्नची किमया न्यारी आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी असं काम झालेलं आहे की खूपच 50-60 फुटावर पाणी लागणं म्हणजे खूप शेतकऱ्यांसाठी खूप समाधानाची बाब आहे। कॅमेरा पर्सन सागर जाधवसह राजेंद्र जाधव, माझा खानदेश, शिरपूर। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।